जेव्हा एखादी जनसुनावणी ही कंडक्ट MPCBच्या माध्यमातून होते आणि त्याचं बायस पद्धतीने ते लोकांचं ऐकून घेणं हा तो विषय होता आणि त्याच्यावर आम्ही त्यांना त्या आग्रहाची विनंती केली की बाबा तुम्ही किमान हे जे ठिकाण आहे ते ठिकाण ठेवले आम्ही त्या संबंधित पोलीस यंत्रणांना या बाबतीमध्ये त्यांच्याकडनं आम्ही अहवाल घेतो असं त्यांनी सांगितलं. तसा अहवाल चर्चा केली काय विषयावर कोणावर शिंदे साहेबांची चर्चा केली का? सर त्या मॅडम ज्या बोलल्या की तुमच्या सरपंच अशा पद्धतीने फोटेदार त्याच्या बाबतीतला बोला काय बोलल्या त्या बोला त्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे असं नाही म्हणतात. खरं काय घडलं ते सांगा सांगा जनता मोठी आहे जिल्ह्यातली. दोन गोष्टी होत्या. एक त्यांना सांगितलं की आमचा ग्रामसभेचा ठराव झालेला आहे, ग्रामसभेच्या ठरावानुसार हा प्रकल्प आपण रद्द करावा अशी आमची मागणी आहे आणि जनसुनावणी रद्द करावी त्या. तर त्यांनी सांगितलं, पहिली गोष्ट सांगितली की ग्रामपंचायती काय कुठल्याही प्रकारचे ठराव घेऊन पाठवतात, जे आपल्या अधिकारात नाही तसे पण ठराव घेतात, असं त्यांनी एक गोष्ट सांगितली. आणि दुसरी गोष्ट सांगितली की हां मला अधिकार आहे हे सगळं करण्याचा हे ते म्हणाले. आणि त्याचबरोबर दुसरं सांगितलं की तुमच्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या केसेस माझ्याकडे प्रलंबित आहेत, ACBच्या केसेस प्रलंबित आहेत आणि त्या तुमच्या अशा ग्रामपंचायती चालत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. एक प्रकारे ते हां एक प्रकारची दडपशाही होती, ती दडपशाही होती. बेकायदेशीर कृत्य करतो त्याला शासन करणं हे MPCBचं काम आहे. डोळे बंद करून त्यांनी बसू नये, हप्ते घेऊ नये त्यांनी केमिकलच्या माफियांकडून. त्यांना लटकवून टाकावं, कारवाई करावी. कोण काय सांगतो. काशीवाड़ी में जो प्रोजेक्ट फेल हुआ